ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲಾ ಬ್ಲಾಕ್ ನ ಗೌರವಾನ್ವಿತ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಗಡಿಬಿಡಿಯಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸಿ ಈಗ ಸುಜೇಲ ಸಾಹೇಬರು ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. इसमें रामापा साहब की ताकत लगी हुई है। पहले साहब मोहम्मद ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. कहाँ गए मेरे? कोई बात नहीं, फिर भी आप आ जाइए। आप करेंगे, मोइनुद्दीन साहब करेंगे। कहाँ चले गए? दोनों में बोलेंगे, मैं हिंदी में, वो कन्नड़ा में। बिल्कुल मैं आपको बताऊंगा, फिर शुरू करिएगा। आप इधर आ जाइए, ये नजदीक आ जाइए। क्या इतना नौजवान नजदीक होगा तो थोड़ा सा ट्रांसफर हो गया एनर्जी। एआईसीसी सेक्रेटरी मयूरा जयकुमार जी, केपीसीसी वर्किंग प्रेसिडेंट सलीम अहमद जी, पूर्व मंत्री हमारे साथी भाई मल्लिकार्जुन साहब, हमारे विधायक साथी रामप्पा साहब, पूर्व विधायक गौड़ा साहब, एमएलसी मोहन जी, किसान कांग्रेस अध्यक्ष सचिन मेगा साहब, जिला कांग्रेस कमेटी के हमारे युवा अध्यक्ष मंजप्पा साहब, मेयर विनायक जी, केपीसीसी स्पोक्सपर्सन डी बसवराज जी, एक्स एमएलए राजेश जी, पलैया जी, यूथ कांग्रेस के अध्यक्ष निखिल जी, सैयद सैफुल्ला साहब, सविता नायक जी, तेजस्वी पटेल जी, हमारे फॉर्मर मिनिस्टर शिव मूर्ति साहब, फॉर्मर कैंडिडेट केएस बसवंतप्पा साहब, अली राहत जी, शमनूर बसवराज जी, चेयरमैन कांग्रेस कैंपेन कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी के सभी सम्मानित अध्यक्षगण, यूथ कांग्रेस, महिला कांग्रेस, सेवा दल, एनएसयूआई, एसटी डिपार्टमेंट, एससी डिपार्टमेंट, ओबीसी डिपार्टमेंट, माइनॉरिटीज डिपार्टमेंट, किसान कांग्रेस और लेबर और इंटक के मेरे सब साथियों, जिला कांग्रेस कमेटी की इस विशेष बैठक में ऑलरेडी सेड जिला कांग्रेस कमेटी की इस बैठक में मौजूद सभी मेरे साथियों, दोस्तों, बुजुर्गों, मातृशक्ति, सबसे पहले दिल की गहराइयों से मैं आप सबका स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದಂತ ಎಐಸಿಸಿ ನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಂತ ಮಯೂರ್ ಜಯಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು, ಸ್ಥಳೀಯ ನಾಯಕರು, ಹಿರಿಯರು, ಮುಖಂಡರು, ಮುಂಚಿನ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮಹಾಪೌರರು ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಬ್ಲಾಕ್ ಕಮಿಟಿ, ಜಿಲ್ಲಾ ಕಮಿಟಿ, ಅನೇಕ ನಮ್ಮ ಸೆಲ್ಗಳನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದಿರೋ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು धन्यवाद अर्पिस्ತೀನಿ ಅಥವಾ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ। मैं मीडिया के भी हमारे सब साथियों का स्वागत करता हूं। ಇದೇ ತರ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ಏನು ಇವತ್ತು ಉಪಸ್ಥಿತರು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ। दोस्तों, साथियों,
कांग्रेस का ये गारंटी कार्यक्रम अपने आप में एक नए इतिहास की संरचना है। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಏನ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆ ಇದೆ, ಇದು ಇತಿಹಾಸ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆ ಇವತ್ತು ನಾವು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ತಂದು ಇವತ್ತು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. बंधुगणे, मैं आज आपको कहकर जा रहा हूं, आज जो कर्नाटक में आप और कांग्रेस की अगली सरकार लागू करेगी, एक दिन ये गारंटी कार्यक्रम शायद इसी साल या अगले साल तक पूरे हिंदुस्तान की सब सरकारों को लागू करना पड़ेगा। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ಒಂದು ಏನ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆ ಜಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಬರುವಂತ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ನಾವೇನು ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ಮೇಲೆ ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದನ್ನ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಗಿ ತಗೊಂಡು ಇಡೀ ದೇಶದಂತ ಇದೇ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಎಲ್ಲಾ ಸರ್ಕಾರ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. मैं कांग्रेस गारंटियों की आपसे चर्चा करूंगा, पर उससे पहले कर्नाटक के राजनीतिक सूरत हाल की चर्चा आपसे 10 मिनट में करूंगा। ಈ ಒಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಡೀತಿರುವ ರಾಜಕೀಯ ಚಟುವಟಿಕೆ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಅದ್ರ ಮುಂಚೆ ನಾನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. दुर्भाग्य से आज कर्नाटक में एक ऐसी सरकार है जिसे पूरे देश में 40% कमीशन सरकार के नाम से जाना जाता है। ದುರದೃಷ್ಟ, ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇಂತ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಏನಂದ್ರೆ ಇಡೀ ದೇಶದಂತ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ 40% ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಡೀ ದೇಶದಂತ ಇವತ್ತು ಜನ ಕರೆಯುವಂತ ಸಂದರ್ಭ ಇದೆ. आप पूरे देश में किसी से पूछिए कि बसवराज बोम्मई कौन है, तो छोटा सा बच्चा भी जवाब देगा ये पे सीएम है। ಇವತ್ತು ನೀವು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗಾಗ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಯಾರಂದ್ರೆ ಇವರು ಪೇ ಸಿಎಂ 40% ಸಿಎಂ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲಾ ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ. 40% कमीशन का इल्जाम कांग्रेस ने नहीं लगाया। 40% ಏನು ಆರೋಪ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. 50,000 कॉन्ट्रैक्टर्स की एसोसिएशन के अध्यक्ष केम्पन्ना जी ने चिट्ठी लिखी प्राइम मिनिस्टर मोदी जी को और कहा कि आपकी सरकार हर कॉन्ट्रैक्ट की पेमेंट 40% रिश्वत लेकर ही देती है। 50,000 ಕಾರ್ಮಿಕ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕೆಂಪಣ್ಣ ಅವರು ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೀತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇದೆ, ಅವರು ನಮಗೆ 40% ಕಮಿಷನ್ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹೇಳಿರೋದು, ನಾವು ಹೇಳಿರೋದಲ್ಲ. उस चिट्ठी को लिखे 6 महीने हो गए, उसके बाद 8 बार मोदी जी कर्नाटक आए, ना चिट्ठी का जवाब दिया, ना 40% कमीशन का जवाब दिया। ಆ ಪತ್ರ ಏನ್ ಬರೆದ್ರು ಅದು ಸರಿ ಸುಮಾರು 6 ತಿಂಗಳಾಯ್ತು. 6 ತಿಂಗಳಾದ್ರೂ 10-15 ಸರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಂದ್ರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ತರಹದ ಇದುವರೆಗೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಉತ್ತರ ಅವರು ಕೊಡಲಿಲ್ಲ. 5 दिन पहले मोदी जी बेलगावी आए, 5 ದಿನ ಮುಂಚೆ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದಿದ್ರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. पर वो संतोष पाटिल जो बीजेपी के नेता थे उसके घर जाकर ना उसकी विधवा से मिले, ना उनके बूढ़े बाप से मिले। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನ್ ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮನೆಗೂ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಂತವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಹೇಳಕ್ಕೆ ಅವರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಯಾವುದೇ ತರಹದ ಅವರು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ. क्योंकि संतोष पाटिल बीजेपी के लीडर होने के साथ साथ एक छोटे से कॉन्ट्रैक्टर भी थे, और जब उन्होंने अपनी मेहनत खुद की बनाई हुई सरकार से मांगी तो उन्होंने 40% रिश्वत मांगी। उस गरीब के पास पैसा नहीं था, सब कुछ लुट गया और उसने उड़पी जाकर आत्महत्या कर ली। ಏನು ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅವ್ರದೇ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅವರು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿ, ನನಗೆ ಈ ಭ್ರಷ್ಟ ಮಂತ್ರಿಗಳು ಇವತ್ತು ಕಿರುಕುಳ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ತರ ಸರ್ಕಾರ ಅವರಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ಹೇಳಲ್ಲ, ಅವರು ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡಲ್ಲ. ಹಾಗೆ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವರು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಂತಾರೆ. मोदी जी तो उसके घर नहीं गए, पर सिद्धारमैया जी, डीके शिव कुमार जी और मैं संतोष पाटिल के घर गए थे। ಅವರಿಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರ ಹಿರಿಯ ನಾಯಕರಾದ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು, ರಣದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಸುರ್ಜೇವಾಲಾ ಸ್ವತಃ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಗೋಳನ್ನ ಕೇಳಿ ಅವರಿಗೆ ಅವರು ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. मैं आज आपको बताऊंगा कि उनके परिवार ने हमें क्या कहा। ನಾನು ಇವತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಪರಿವಾರದವರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ನಾನು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಅವ್ರು ಏನೇನು ಹೇಳಿದ್ರು ನಮಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ. संतोष पाटिल के बूढ़े पिता ने, उनकी विधवा ने हमें, उनके भाइयों ने हमें ये कहा कि उन्हें बहुत पीड़ा है कि संतोष पाटिल ने पूरी जिंदगी बीजेपी को बनाने में लगा दी, और जब उसकी मेहनत की कीमत देने का समय आया तो बीजेपी ने उसकी जिंदगी छीन ली। ಏನು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರ ತಂದೆರಾದ್ರು, ಆಮೇಲೆ ಅವರು ಶ್ರೀಮತಿಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ದಿನ ಎರಡು ಹಗಲಿರುಳು ಬಿಜೆಪಿಗೆ ದುಡಿದ್ರು, ಆದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಯವರು ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿಫಲ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ
ಜೀವವನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸ್ಥಿತಿ ಆ ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಬಂತಂತೇಳಿ ಅವರು ನೋವನ್ನ ಹಂಚ್ಕೊಂಡ್ರು. आप जैसे बुजुर्गवारों से मैंने सुना है कि एक घर तो डायन भी डसने से छोड़ देती है। ಹಿರಿಯರಿಂದ ನಾವು ಕೇಳಿದೀವಿ, ಒಂದು ಗಾದೆ ಇದೆ, ಒಂದು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಮನೆಗೆ ನಾವು ಏನಾದ್ರು ಒಂದು ಆರೋಪ ಹೊರಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ವಂತ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಆ ಮನೆನೂ ಕೂಡ ಬಿಜೆಪಿ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. बीजेपी तो एक ऐसी डायन है जिसने अपने कार्यकर्ताओं को ही डस लिया, ये कर्नाटक को कहां छोड़ेंगे। ಬಿಜೆಪಿ ಒಂದು ಪಾರ್ಟಿ ಅವ್ರದೇ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಕೂಡ ಅವರು ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದ್ರಲ್ಲಿ ಹಿಂಜರದೇ ಇಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟರು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಡಂಕನ್ನು ಹೊಡೆದಿ ಅವರು ಇನ್ನೇನ್ ಕರ್ನಾಟಕ ಜನಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. 40% कमीशन के बारे में जानना है तो जाकर टुमकुर के राजेंद्र कॉन्ट्रैक्टर के परिवार से पूछिए, जो बीजेपी की पैसे की हवस पूरी नहीं कर पाया और आखिर में अपनी जान देकर मर गया। 40% ಕಮಿಷನ್ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಬೇಕಂದ್ರೆ ತುಮಕೂರಿನಲ್ಲಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರುವಂತ ನೀವು राजेंद्र ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳಿ ಅವ್ರ ನೋವು ಏನಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. 40% कमीशन के बारे में जानना है तो बेंगलोर जाकर टीएन प्रसाद कॉन्ट्रैक्टर के परिवार से पूछिए, जिसका 90 लाख रुपया पूरी जिंदगी की कमाई माँ बाप बीवी की खुद की बीजेपी के नेताओं ने लूट ली और आखिर में उस नौजवान ने अपनी कनपटी पर बंदूक लगाकर आत्महत्या कर ली। ಟಿ.ಎನ್. ಪ್ರಸಾದ್ ಅವರು ಬೆಂಗಳೂರವರು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ 40% ಕಾಟ ತಡಿಲಾರದೆ ಅವರು ಸ್ವತಃ ರಿವಾಲ್ವರ್ ತಗೊಂಡವರು ತಲೆಯಲ್ಲಿ ಶೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರು ಕೂಡ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಂತಾರೆ. डीके शिव कुमार जी, सिद्धारमैया जी, मैं हम सब टीएन प्रसाद के घर गए, उनकी विधवा से मिले, उनके परिवार से मिले। ಪ್ರಸಾದ್ ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು, ಸ್ವತಃ ರಣದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಸುರ್ಜೇವಾಲಾ ಅವರು ಹೋಗಿ ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅವರು ಅವಲೋಕನ ಮಾಡಿದ್ರು. टीएन प्रसाद की बीवी 37 साल की है। ಟಿ.ಎನ್. ಪ್ರಸಾದ್ ಅವರ ಮಿಸಸ್ ಕೇವಲ ಧರ್ಮಪತ್ನಿಯವರು 37 ವರ್ಷದ ಯುವ ಮಹಿಳೆ, 27. वो पढ़ी लिखी हैं, एक प्राइवेट कंपनी में हमारी बहन नौकरी करती है। ಒಂದು ಖಾಸಗಿ ಒಂದು ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಎಜುಕೇಟೆಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. जब हमने उससे बात की तो वो बोलती कम थी और उसकी आंख से आंसू ज्यादा गिरते थे। ನಾವು ಅವರಿಗೆ ಅವಲೋಕನ ಮಾಡೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು ಅವರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಅವ್ರದ್ದು ಕಣ್ಣೀರು ಹರಿತಾ ಇತ್ತು. ಆ ಕಣ್ಣಿಂದಾನೇ ಅವರು ಮಾತಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಸ್ನೇಹಿತರೆ, उसका सिंदूर तो बीजेपी ने छीन लिया, अब उसे मालूम नहीं कि वो आगे की जिंदगी कैसे जिएगी। ಅವರ ಪತಿಯನ್ನು ಅವರು ಕಳ್ಕೊಂಡ್ರು, ಅವರು ವಿಧವೆ ಆದ್ರು, ಮುಂದಿನ ಜೀವನ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಆ ಗೊಂದಲದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಆ ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, टीएन प्रसाद की ಕುಂಕುಮ 14 साल की एक बेटी है जो 10वीं क्लास में पढ़ती है। 14 ವರ್ಷದ ಒಂದು ಮಗು, ಅದು SSLC ಓದ್ತಿರುವಂತ ಒಂದು ಮಗು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಇದೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, वो बोलती नहीं थी, ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡುತ್ತಾ ಅನ್ನೋ ಇಲ್ಲ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಮಗು. इसलिए नहीं कि उसके मुंह में जुबान नहीं है, इसलिए कि वो ये माँ से दादा से पूछती है कि अब वो पापा अप्पा बाबा किसको कहे। ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಮಾತಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಆ ಹುಡುಗಿ ಮಾತಾಡಕ್ ಬರುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಆ ದುಃಖದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ನನ್ನ ತಂದೆ ಇಲ್ಲ, ಹೇಗೆ ಏನು ಅಂತೇಳಿ ಆ ನೋವಲ್ಲಿ ಆ ಮಗು ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸ್ನೇಹಿತರೆ, टीएन प्रसाद के 75 साल के बूढ़े बाप हैं। ಟಿ.ಎನ್. ಪ್ರಸಾದ್ ಅವರ ತಂದೆ 55 ವರ್ಷದ, ಅವರು 75 ವರ್ಷದ ಹಿರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. वो एक जिंदा लाश बन गए हैं। ಅವರು ಜೀವಂತ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಜೀವಂತ ಶವವಾಗಿ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದಾರೆ. 75 साल की उम्र में 75 इयर्स 75 वर्ष की उम्र में वो बूढ़ा बाप अब किसके सहारे जिंदा रहे। 50 ವರ್ಷದ ಹಿರಿಯ, 75 ವರ್ಷದ ಹಿರಿಯರು ಇವತ್ತು ಯಾರ ಅವರು ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಜೀವನ ಸಾಕ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. 75 ವರ್ಷ
I will speak. I think everybody understands. दोस्तों साथियों, बसवराज बोम्मई जी को आज मैं कहता हूं, बसवराज बोम्मई जी, नलिन कुमार कटील जी, जेपी नड्डा जी, आपकी पैसे की हवस, भाजपा सरकार की पैसे की हवस कितने पैसों में पूरी होगी? हम सब कर्नाटक के लोग इकट्ठे होकर आपको वो सारा पैसा देंगे। संतोष पाटिल को उसकी विधवा को वापस लाकर दे दीजिए, टीएन प्रसाद की बेटी के पापा को वापस लौटा दीजिए। हम जितना पैसा कहेंगे हम आपकी हवस को पूरा कर देंगे। दोस्तों साथियों, 40% कमीशन की बात हमने नहीं कही, मल्लिकार्जुन साहब ने नहीं कही, हम में से किसी ने नहीं कही। 40,000 प्राइवेट स्कूल हैं, 40,000 प्राइवेट स्कूल हैं कर्नाटक में। उनकी एसोसिएशन का नाम है रूपसा। उन्होंने प्राइम मिनिस्टर को चिट्ठी लिखी और कहा एक पैसा ग्रांट नहीं दी जाती जब तक 40% रिश्वत बीजेपी की सरकार को नहीं दी जाए। 8 बार प्रधानमंत्री कर्नाटक आ चुके हैं, एक बार भी उन्होंने उस चिट्ठी का जवाब नहीं दिया। क्यों? 40% कमीशन की बात हमने नहीं कही। लिंगायत समाज के हमारे पूजनीय स्वामी जी दिंगलेश्वर स्वामी जी ने टेलीविजन पर आकर कहा कि बीजेपी की सरकार ये कहती है स्वामी जी अगर मठ के लिए ग्रांट चाहिए तो रिश्वत में 10% डिस्काउंट मिलेगा, 30% रिश्वत आपको भी देनी पड़ेगी। 40% कमीशन की बात हमने नहीं कही। याद करिए, कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ने एक ऑडियो रिलीज किया जो टेलीविजन ने चलाया, जिसमें उन्होंने कहा कि तुमकुर के बीजेपी की एमएलए ने 90 लाख रुपया रिश्वत ली। पीएम और सीएम ने कार्रवाई क्यों नहीं की? 40% कमीशन की बात हमने नहीं की। कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि उनके पास 7 बीजेपी के मंत्रियों और 18 बीजेपी के विधायकों के रिश्वत लेने के 40% कमीशन लेने के सबूत हैं। पीएम और सीएम ने कार्रवाई क्यों नहीं की? और अब तो माफ कीजिए, मैसूर की जो सैंडल सोप है उसकी खुशबू बची थी, उसको भी इन्होंने रिश्वत में बेच डाला। हम सब ने देखा, इसी जिले से वो विधायक हैं, बीजेपी के विधायक हैं, किस प्रकार से उनके कार्यालय में पहले 40 लाख रुपए की रिश्वत लेते नोट पकड़े गए, फिर 1,70,00,000 पकड़े गए और अगले दिन घर से इतने नोट जो शायद गिने ना जाएं, टेलीविजन ने दिखाया 6 करोड़ रुपया पकड़ा गया। टोटल 8 करोड़ हुआ ना भैया, 40 लाख, 1 करोड़, 70 लाख और 6 करोड़, कितना हुआ? फिर और मैं क्या कह रहा हूं? अब आप मुझे बताइए, जो 20 रुपए की साबुन से सैकड़ों करोड़ की रिश्वत कमा रहे हैं, उन्होंने पूरे कर्नाटक को कितने हजार करोड़ में लूटा होगा, उस बीजेपी ने आप अंदाजा लगा सकते हैं। ये केवल कॉन्ट्रैक्ट में पैसा नहीं लेते, केवल स्कूल की ग्रांट और मठों से रिश्वत नहीं खाते, ये तो ट्रांसफर और पोस्टिंग भी बेचते हैं। याद करिए, नंदीश जो सर्कल इंस्पेक्टर हैं, जब उन्होंने आत्महत्या की, पुलिस के जो हैं, तो उसके बाद एक मंत्री ने, उनका नाम है एमटीबी नागराज, उन्होंने सामने आकर कहा क्या करे, आत्महत्या ना करे तो 10-10 करोड़, 20-20 करोड़ ट्रांसफर और पोस्टिंग के लेते। कहां जाता है बसवराज बोम्मई जी? किस किस को देते हैं ये पैसा? बताइए ना कर्नाटक के लोगों को। अब ये आपके बच्चों का भविष्य भी खा रहे हैं। क्या ये सही नहीं कि कर्नाटक में पुलिस सब इंस्पेक्टर की पोस्ट की रिश्वत 80 लाख रुपए? क्या सही नहीं कि उसी पीएसआई स्कैम में एक एडीजीपी जेल में है? तो क्या केवल एडीजीपी ने ही पैसा लिया?
होम मिनिस्टर और चीफ मिनिस्टर की कोई रोल नहीं है। कौन था उस समय होम मिनिस्टर? बसवराज बोम्मई थे। कौन थे चीफ मिनिस्टर? येदुरप्पा थे। तो येदुरप्पा जी की, बसवराज बोम्मई जी की, ज्ञानेंद्र जी की जांच कौन करेगा? कब होगी इनकी जांच? कितना पैसा लिया, कितना ऊपर तक गया था? क्या यह सही नहीं कि असिस्टेंट प्रोफेसर की पोस्ट बीजेपी ने बेच डाली? क्या यह सही नहीं कि असिस्टेंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार की पोस्ट बीजेपी ने बेच दी? क्या यह सही नहीं कि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक की पोस्ट इन्होंने बेच दी? क्या यह सही नहीं कि असिस्टेंट इंजीनियर और जूनियर इंजीनियर पीडब्ल्यूडी और इलेक्ट्रिकल विभाग में वो पोस्ट इन्होंने बेच दी? अब तो पिछले हफ्ते इन्होंने सफाई कर्मचारी, उनको क्या बोलते हैं हम, पौर कर्मिका की पोस्ट भी बेच दी इन्होंने। अब तो ये उनकी पोस्ट भी बेच रहे हैं। और 3 दिन पहले आपके इन अखबारों ने लिखा 200 पोस्ट निकली है कर्नाटका मिल्क फेडरेशन में, 60-60 लाख रुपए की उम्मीदवार कहते हैं कि रिश्वत मांगी जा रही है। बीजेपी कहती है आप बच्चों को मत पढ़ाइए, उन्हें स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में मत भेजिए, इन संस्थाओं में भेजने की जरूरत नहीं, क्योंकि उनकी डिग्री की, उनके हुनर की, उनकी काबिलियत की, उनकी पढ़ाई की कोई कीमत नहीं बची। आपके पास 80 लाख रुपया है तो आप बीजेपी के मुंह पर मारिए, नौकरी मिलेगी, नहीं तो नहीं मिलेगी। ये हमारे बच्चों का हाल उन्होंने कर दिया। ये कॉन्ट्रैक्ट बेचते हैं, ये मठों की ग्रांट का पैसा खाते हैं,